शाखा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मालवाहतूक कंटेनरमधून इलेक्ट्रिकल सामानाची चोरी करणारी टोळी निष्पन्न करून 28 केल्विनेटर कंपनीचे एसी संच जप्त केले। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोहोळ तालुक्यातील मौजे टाकळी सिकंदर येथील 3 इसम चोरीचे केल्विनेटर कंपनीचे एसी संचाची विक्री करण्यासाठी एकत्रित टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहतीतील दीपक साळुंखे यांच्या घरासमोरील पत्रा शेडसमोर उभे आहेत। त्यानुसार पथकाला तिथं 3 इसम उभे असलेले दिसले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे दीपक बाबूलाल सोळुंखे वय 47 राहणार कारखाना कॉलनी टाकळी सिकंदर, शहाजी पठाण गायकवाड वय 23 राहणार टाकळी सिकंदर, प्रदीप रमेश चिंचकर वय 26 राहणार कारखाना कॉलनी टाकळी सिकंदर अशी असल्याचं सांगितलं। त्यानंतर दीपक सोळुंखे याच्या घरासमोरील पत्रा शेडमध्ये जाऊन पाहिला असता केल्विनेटर कंपनीचे 28 एसी संच ठेवलेले दिसून आले। हे संच त्यांनी 30 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान अहमदनगर सुपा इथून कोची केरळ इथं मालवाहतूक पॅकबंद बॉडी असलेल्या आयशर वाहनाच्या चालकाबरोबर संगनमत करून वाहनाच्या पाठीमागील सील तोडून वाहनातील 28 केल्विनेटर कंपनीचे एसी संच आणले असून ते आम्ही विकणार आहोत अशी माहिती दिली। याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरूट, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतीश बुरकुल यांनी बजावली।